तर शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्स बारच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत जेथे बार बंद असायला हवे तिथे अनधिकृत बार कसे काय सुरू आहेत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील नाईट रायडर्स बारवर धडक दिली। यावेळी हातात काठ्या आणि दांडे घेऊन संतापलेल्या मनसैनिकांनी बार फोडलाय। सध्या आपण आहोत नवी मुंबईतील पनवेल या ठिकाणी। हे कोणगाव आहे। या ठिकाणी जर आपण पाहिले तर कमीत कमी 10 ते 15 बार जे आहेत या ठिकाणी चालू आहेत। काल शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन होता ना, त्यामध्ये राज ठाकरे यांनी या ठिकाणी रायगड जे आहे याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे आणि या रायगड जिल्ह्यामध्ये कोण गावामध्ये भरमसाठ बार जे आहेत बेकायदेशीर चालू आहेत। दुसरीकडे अशा पावनभूमीमध्ये जे आहे बार चालूच कशा असा त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर काल रात्री मनसे कार्यकर्ते योगेश चिले आणि मनसेचे जवळ 15 ते 20 कार्यकर्त्यांनी हा टाइम्स बार जो आहे जो नाईट रायडर बार जो आहे फोडलेला आहे। आपण माझ्या पाठी माझ्या समोर हे बघू शकता। एका स्पॉटला आपण उभे आहोत। आपल्या फक्त एका स्पॉटवरून जवळपास 6 ते 7 बार एकत्रित दिसतात। पुढे जर आणखी आपण गेलो तर पुढे आणखी 5 ते 7 बार आहेत। आपण स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याशी पण बोलणी केली। त्यांनी यावर थोडा रोष व्यक्त केलेला आहे। त्यांच्या सांगितल्याप्रमाणे जे आहे या ठिकाणी एका बारला जे आहे या प्रॉपर्टीला 5 ते 7 लाखाचं भाडं आहे आणि हे रेंटवरती दिलेले आहेत। पण ह्या प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या प्रॉपर्टीच्या आहेत त्या स्थानिक गाववाल्यांच्या आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवीन जी पिढी आहे यामुळे बर्बाद होते। पुणे रायगड लांब लांबून या ठिकाणी लोक रात्रीचे येतात आणि आपण जर रात्री पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः जत्रा भरलेली असते। एकंदरीत जर पाहिलं तर नवीन पिढीला कुठेतरी हा धोका निर्माण होतोय, त्यांच्या करिअरला धोका निर्माण होतोय अशी कुठेतरी स्थानिकांची इथं या ठिकाणी आपली मतं व्यक्त केलेली आहे आणि हे डान्स बार जे आहेत लवकरात लवकर बंद करावे अशी त्यांनी मागणी केली आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।